साऱ्या गावी करतात त्याची ऍक्टिव्हिटी तुम्ही कुठून शिकलाय? अगदी काही दिवसापूर्वी म्हणजे पुस्तक परीक्षण सुरू झालं त्यावेळेस तुमच्या हातात मी पुस्तक दिलं. त्याचं नाव काय होतं? गुरुजी तुम्हाला आवडला का? लेखक युवराज माने सर. त्याच पुस्तकाला मी आधी वाचलेलं आहे, पूर्ण वाचन केलेलं आहे. त्या पुस्तकामध्येच पुस्तक परीक्षण असा एक धडा आहे आणि मी ज्यावेळी तो धडा वाचला मला तो खूप आवडला. कारण त्याच्यामध्ये ज्या मुलींनी किंवा मुलांनी त्यांच्या शाळेमध्ये पुस्तक परीक्षण केलं त्यामधून त्यांना काय शिकायला मिळालं हे त्यामध्ये लिहिलेलं होतं. मग मला असं वाटलं की जर शाळेत हा उपक्रम हे करू शकतात तर हा उपक्रम आपण गावात केला तर याचा काय परिणाम होईल. मला नव्हतं माहीत काय परिणाम होईल. म्हणून मग मी पहिल्यांदा पुस्तक परीक्षण बोंदरखेड गावामध्ये केलं. तिथून तो प्रवास सुरू झाला. मग पांढरी गावलाही मुलांना तसं करायला लावलं, शिस्यामध्ये करायला लावलं आणि तुमच्या इथेही करायला लावलं, सांगळूरमध्येही करायला लावलं आणि शिवरमध्येही सुरू झालं. मग 6 गावांमध्ये आता मुलं जी आपल्याकडे ट्युशन शिकतात ती 6ही गावांमधली मुलं पुस्तक परीक्षण करतात. यामधून त्यांची हिंमत वाढते, यामधून त्यांना बोलायची जी एक भीती असते ती भीती थोडी थोडी दूर होते. तिसरी गोष्ट यात त्यांना मजा येते. आज काहीतरी खास केलं असं त्यांना रात्री वाटू शकते किंवा ते ज्यावेळी दुसऱ्या दिवशी शाळेत जातात त्यावेळेस ते शाळेत गेल्यावर त्याच्या मित्राला किंवा मैत्रिणीला नक्की सांगत असतील, काल आम्ही पुस्तक परीक्षणाला गेलतो, काल आम्ही यांच्या घरी गेलतो, हे अनुभव असे होते तसे होते. आणि आपल्याकडे असं काहीतरी सांगायला दररोज असलं पाहिजे म्हणून ही ऍक्टिव्हिटी आपण करत आलोय. या ऍक्टिव्हिटीचं पुढचं हळूहळू रूप सुद्धा आपल्याला बदलवायचं आहे. याने तुमच्या या ऍक्टिव्हिटीने गावाला सुद्धा विचार करावा लागू राहिला. आता तुमच्याबद्दल माहित आहे का तुम्हाला? गाव तुमच्याबद्दल विचार करू राहिलं की गावातील मुलं आपल्याला दररोज प्रश्न विचारतात, आमच्यासाठी ग्राउंड कुठं आहे, आमच्यासाठी ग्राउंड कुठं आहे. म्हणून आता प्रत्येक गावातली लोक विचार करायला लागली मुलांना ग्राउंड द्यास लागेल. आई बाबा सुद्धा. हो का? आई बाबा सुद्धा विचार करायला लागलेत का? आणि केलाच पाहिजे विचार. कारण कोण मागून राहिलं? गावाच्या बाहेरची मुलं मागून राहिली का? गावातली मुलं मागून राहिली. आणि गावातली मुलं काय काहीतरी वाईट काही मागून राहिली का? नाही. गरजेचं आणि आवडीचं. त्यांनी असं थोडी म्हटलं आम्हाला टीव्ही बघायचा टाइम 2 तासाचा 4 तास करा, अशी मागणी आहे का तुमची? नाही. उलट जर तुम्ही खेळायला ग्राउंड मिळालं तर 2 तास टीव्हीचा तुमचा अर्धा तास होऊन जाईल. होईल? कारण तो टाइम तुम्ही खेळण्यात द्यायला जाल ना. त्यामुळं या गोष्टीचं विशेषच आहे. आणखी कोणाचा प्रश्न आहे? आणखीन सर तुम्ही जे आम्हाला व्हिडिओ कंप्लीट करा.